नमस्कार, मी आहे वैष्णवी कथलकर। आपण बघत आहात सीटीव्ही न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। चिमूर वरोरा महामार्गाचे काम अनेक वर्षापासून सुरू आहे आणि त्यातल्या त्यात या महामार्गावर कुठल्याही प्रकारचे दिशानिर्देश असणारे फलक लावलेले नाही। त्यामुळे या रस्त्यावर अनेक अपघात घडलेले आहेत। काल सालोरी जवळ एका बुलेरो कारला मागून एका कारने जोरदार धडक दिली। या अपघातात 3 जण गंभीर जखमी झाले आहे। धडक एवढी जोरदार होती की कारचा समोरील भाग पार चंदामंदा झाला। जखमींना कारचे दरवाजे कापून बाहेर काढावे लागले। चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांची चांगलीच फजिती झालेली दिसून येत आहे। त्यातल्या त्यात राजुरा विधानसभा क्षेत्रात घुगुस येथून पाठवलेले पार्सल यांची रणनीती फोल ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच जोर धरत आहे। त्यामुळे हे पार्सल राजुरा विधानसभा क्षेत्रात किती काळ टिकणार असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे। कोरपणा शहरात मरकटलीला चांगलीच जोर धरत असून त्याचा फटका अनेकांना बसलेला दिसून येत आहे। शहरात माकडांचा हैदोस प्रचंड प्रमाणात वाढला असून काल बांधकाम करत असलेल्या एका मजुरावर या माकडाने अचानक हल्ला केला आणि त्याच्या पाठीवर चांगलेच बोकडले। त्यामुळे हा मजूर गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी कोरपणावासीय करीत आहे। चंद्रपूर लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर प्रतिभा धानोरकर यांनी सुधीर मुनगंटीवार यांचा दारुण पराभव केला। परंतु त्यानंतर प्रतिभा धानोरकर यांच्या सत्कार समारंभात विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांची अनुपस्थिती ही चर्चेचा विषय ठरत आहे। दिवंगत बाळू धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांच्यात कधीच सख्य दिसली नाही आणि तोच वारसा या निवडणुकीनंतरही पाहावयास मिळत आहे। नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांनी राज्याचे मंत्री तसेच भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांचा दणदणीत पराभव केल्यानंतर त्यांनी आपल्या सत्कार समारंभात अनेक घोषणा केल्या। त्यापैकी विशेष म्हणजे जिल्ह्यातील 6ही विधानसभा क्षेत्रात भाजपचा एकही उमेदवार निवडून येणार नाही आणि आल्यास प्रतिभा धानोरकर नाव लावणार नाही अशी घोषणा केली। त्यामुळे त्यांचे हे वक्तव्य येणाऱ्या काळात किती खरे ठरेल हे ऑक्टोबर महिन्यातच समजेल। राज्यात सर्वत्र लावल्या जाणाऱ्या स्मार्ट मीटरच्या विरोधात अनेक संघटना समोर सरसावल्या होत्या आणि स्मार्ट मीटर विरोधात आंदोलन सुद्धा करण्यात आले। नुकताच लोकसभेत महाराष्ट्रात झालेल्या दारुण पराभवाने खचून गेलेल्या महायुती सरकारने याचा धसका घेतला असून स्मार्ट मीटरची योजना भाषणात गुंडाळण्याची बातमी नुकतीच हाती आली असून याची घोषणा वीज मंत्री तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। बार्शी तालुक्यात एका युवतीवर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून तिचे अश्लील फोटो काढले आणि त्या युवकाने ते फोटो आपल्या मित्राला दिले। मित्राने त्या पीडितेचे संपर्क साधत तुझ्या बहिणीशी माझ्यासोबत लग्न लावून दे, अन्यथा हे फोटो मी व्हायरल करेल अशी धमकी दिली। त्यानंतर पीडितेने पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली। तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे। बल्लारपूर शहरातील गोलपुलिया येथे नेहमीच पावसाळ्यात पाणी साचते आणि त्याचा त्रास बल्लारपूर वासियांना सोसावा लागतो। दरवर्षी ही समस्या उद्भवत असून याकडे प्रशासन डोळेझाक करत असल्याचे निदर्शनास येते। परंतु दरवर्षी होणाऱ्या या त्रासापासून मुक्ती मिळवण्याकरिता यावेळेस बल्लारपूर वासियांनी कंबर कसल्याचे दिसून येत आहे। नागपूर जवळील चामुंडी या दारुगोळा बनवणाऱ्या कंपनीत गुरुवारी झालेल्या स्फोटात 6 कामगारांचा मृत्यू तर 3 गंभीर जखमी झाले होते। दुसऱ्या दिवशी या स्फोटात जखमी मृतकांची संख्या वाढली असून त्यामुळे जनक्षोभ उसळला आहे। तसेच या कंपनीच्या संचालकासह व्यवस्थापकालाही अटक करण्यात आली आहे। Trinity, the School of Learning with CBSE curriculum, IIT and NEET Foundation. Hello, our Trinity proudly launches 6 acres campus. Trinity, the School of Learning, a CBSE curriculum, school with outstanding academic team from all corners of the country, boasting state-of-the-art modern facilities with a strong emphasis on IIT, JEE, NEET Foundation. Facilities offered: AC classrooms, digital smart screen in every classroom, digitally supported CBSE curriculum,
outstanding academic team, student-centric learning supportive curriculum, IIT, JEE and NEET Foundation Program, Physics, Chemistry, Maths Laboratory, Music, Dance Room, Spacious AC Library, Hostel facility available, Sports offered, Cricket, Football, Volleyball, Basketball, Badminton, Skating, Swimming, Archery, Athletics, Table Tennis and Yoga. అడ్మిషన్లు జరుగుతున్నవి. వివరాలకు సంప్రదించండి. Trinity, the School of Learning, Station Road, Peddapalli. On call 88795 29999. तर या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.